नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन आगारात 5 लालपरी बसेस दाखल। आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। श्रीवर्धन आगाराला देण्यात आलेल्या 5 नवीन बसेसचे श्रीवर्धन स्थानकात सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना कॅबिनेट मंत्री तटकरे यांनी श्रीवर्धन आगाराला काही दिवसातच आणखीन 5 नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदितीताईंनी सांगितले। यावेळी श्रीवर्धन बसस्थानक इमारतीच्या होत असलेल्या नूतनीकरणाची पाहणी केली। श्रीवर्धन मिरज या मार्गावर नवीन बस सोडण्यात येणार आहेत। काही दिवसातच श्रीवर्धन तुळजापूर, श्रीवर्धन शिर्डी, हरिहरेश्वर, अक्कलकोट, श्रीवर्धन नालासोपारा या मार्गावर BS6 बस सोडण्यात येणार असून लवकरच नव्याने वेळापत्रक व मार्ग जाहीर करण्यात येतील। आगारात आणखीन 5 बसेस उपलब्ध झाल्यावर इतर फेऱ्याबाबतीत नियोजन करता येईल, असे एसटीच्या प्रवक्त्यांनी सांगितले। यावेळी प्रवासी वर्गाकडून श्रीवर्धन आगाराकडून कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या अलिबाग व दापोली बसेस तसेच पुणे, भाईंदर, कल्याण, शिर्डी, अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर या देवदर्शनाच्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे श्रीवर्धन म्हसळा एसटी प्रवासी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी अनिल म्हामुनकर यांनी केली। लोकार्पण सोहळ्यास रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे, श्रीवर्धन आगार वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर, श्रीवर्धन आगार कर्मचारी वृंद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सहबा फिरफिरे, शहर अध्यक्ष जितेंद्र सातनाक, गणेश पोलेकर, हरिदास वाघे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। श्रीवर्धन आगारात BS6च्या एकूण 10 गाड्या येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। BS6 बसेस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट केलेल्या असून नवीन प्रदूषण नियंत्रणासाठी मानांकनानुसार तयार केलेल्या बसेस आहेत। या बसेसमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते। श्रीवर्धन आगारात दिनांक 14 रोजी BS6च्या 5 गाड्या दाखल झाल्या असून काही कालावधीत आणखीन 5 नव्या BS6 गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी येत आहेत। रायगड जिल्ह्यात 15 नव्या एसटी बसेस दाखल झाल्या आहेत। अलिबाग, पेण व महाड आगारांना प्रत्येकी 5 एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तर माणगाव डेपोलाही लवकरच गाड्या देऊन रायगड एसटीच्या प्रेमींच्या मागणीची दखल घेणार आहेत। एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारीत अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, महाड, माणगाव व श्रीवर्धन ही 7 एसटी बस आगारे आहेत। जिल्ह्यात 439 एसटी बसेस आहेत, त्यात 260 CNG बसचा समावेश आहे। अलिबागसह पेण आगारात CNGवर चालणारी एसटी बसेस आहेत। दरम्यान एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे। मात्र जुन्याच गाड्यांच्या भरोशावर जिल्ह्याचा कारभार चालत असल्यामुळे जुन्या गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना मात्र त्रास होत होता। त्याची दखल रायगडचे कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे आणि नामदार भरतशेठ गोगावले यांनी घेतले असल्याचे म्हामुनकर यांनी सांगितले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आपण कुठले प्रवासी आहात? म्हसळा तालुक्यातल्या कोथोडी गाव आहे। श्रीवर्धन डेपोमध्ये येतो। या डेपोला या 5 गाड्या त्यांनी दिल्या, अजून कमीत कमी 10 नवीन गाड्या द्याव्या, त्यामुळे त्या श्रीवर्धन आणि म्हसळा डेपोची जे काही समस्या आहेत ते सुटतील। लॉंग रूटसाठी अशा चांगल्या गाड्या दिल्यात तर लोकांना, प्रवासांना त्रास होणार नाही, जेणेकरून प्रवासांना रस्त्याला जो होणारा त्रास आहे वो कमी होईल। धन्यवाद।